तुझ्याच म्हणण्यानुसार 2 मुली मिसिंग आहेत आणि आपल्याकडे कशाचीही लीड नाही आतापर्यंत. ही बातमी जर मीडियापर्यंत गेली ना तर आपल्या घरात घुसतील ते. कोण आहे तू? इकडे कोण आहे तू? कोण आहे तू? इकडे सॉरी मॅडम सॉरी मी नेहा तायशेटे जागृती.com मधून. मी पत्रकार आहे, माहिती मिळवणं माझं काम आहे. ही अशी चोरून? नाही मॅडम, मी आत येणारच होते. कुठे? गाडी जीप मध्ये? नाही, तुम्ही इथे दिसलात म्हणून मी इथे थांबले. घाबरले ना मी, म्हणून पळाले. पुन्हा अशी चोरून माहिती मिळवायचा प्रयत्न करायचा नाही, कळलं? नेहा. हो मॅडम, काही ड्रग्ज रॅकेट मध्ये नवीन डेव्हलपमेंट आहे तसं कळलंय. कुणाचा तरी मर्डर झालाय. कुणाचा झालाय? तुला कोणी सांगितलं? मॅडम, आम्ही आमचे सोर्स असे रिव्हील नाही करू शकत. मग आम्ही पण आमची माहिती रिव्हील नाही करू शकत. पण हे भोसले प्रेस कॉन्फरन्स मध्ये म्हणाले होते ना यांच्या हाती पुरावे लागले. मग अजून कुणाला अटक का नाही झाली? सांगतो की काय आहे, आमची काही डेव्हलपमेंट झाली ना की PR एजन्सी तुम्हाला कळेल. ओके, निघा तुम्ही. पण ते आमच्याकडे आतमध्ये कोठडीत भरपूर जागा आहे आणि तुम्ही ना आता चोरून ऐकत होता. काय करताय? नाही, जाते मी, खूप हा. काम आहेत मला. ओके, निघा. हा, डोमकावळे डोमकावळे पोलिसांच्या श्राद्धाचं खायला लगेच गोळा होतो आणि मला हेच नको होतं. विजय, कळलं ना? विजय, अरे बाबा, नको ना रे असं काही करूस. आता तरी गप गुमानं खाली मान घालून तुझं काम करत राहा ना. आणि असं काहीही करू नको रे की ज्याच्यामुळे अख्खं डिपार्टमेंट गोत्यात येईल. तुझी सिनियर ऑफिसर सांगते रे तुला, थोडा तरी मान ठेव माझ्या बोलण्याचा. मॅडम, सर, कर्जत पोलीस स्टेशन मधून फोन आला होता. आता काय? काही नाही, बेसिक फॉर्मॅलिटीज आहेत आणि एव्हिडन्स हँडओव्हर करायचं. तासाभरात येतो मॅडम. तू नको जाऊ. आता तू घरी जायचा आणि 4 तास मस्त आराम करायचा. कर्जतला जमदाडे. मॅडम, मी ऑन ड्युटी आहे, असं काय करत? तरीही जमदाडे कर्जतला जाईल, तू घरी जाऊन झोप काढायची. साहेब, ते झेले आले. झेले कोण? माझ्या केबिन मध्ये बसू. अहो, ते सावनी मिरजकरने अभय मिरजकरला जे लोकेशन पाठवलं होतं ना, त्या बंगल्याचा मालक आहे. 5 मिनिटात मी. झेलेचं मी बघते, तुला जे सांगितलं ते तू कर. मॅडम ऐका ना, मी एवढं करतो ना. ऐका ना, भोसले, घरी जायचं आणि आराम करायचा. कशाला मॅडम, काही गरज नाही ना. एवढं शेवटचं काम करतो ना, एवढंच करतो, घरी जातो. नंतर तुमचा मेसेज येईपर्यंत चहा प्यायला पण येत नाही इकडे. यायचंच नाहीये. नाही जाणार. हा, एवढं काम करू प्लीज प्लीज. जरा डोकं शांत ठेवायला जमेल तुला? मॅडम, मी ठरवलंच आता, एकदम शांत. हा, आणि ना ते हे करत राहा, हे अनुलोम विलोम. करेक्ट आहे. शांत डोक्याने काम कर. मी पण विचार केला मॅडम, काय चिडण्यात काय अर्थ नाही, शांत डोक्यात. एकदम शांत. येस मॅडम, बसा ना तुम्ही. मॅडम, एकदम शांत डोक्याने आता मी करतो, तुम्ही निवांत जा. हा, तू जाणार कर्जतला? विजय, जा म्हणजे हे काय मॅडम, अनुलोम विलोम चालूच आहे. जा, रस्ता माहिती ना तुला जमताडे? श्रद्धा, तू कुठे निघालीस? श्रद्धा, मी तुला विचारतोय, कुठे निघालीस तू? का सांगू मी? तू आणि साऊ मला सांगून गेलं होतात नेमकं कुठे चाललंय ते. मला माहितीये तू खूप चिडलीस आणि कदाचित तू आयुष्यभर मला माफ नाही करणार. पण ही वेळ आता डोक्यात राग धरून बसायची नाहीये ना. या क्षणाला आपल्या दोघात फूट पडली तर ते योग्य नाहीये. आपल्या दोघांनाही एकत्र राहावं लागेल आपल्या साऊसाठी, ती सापडेपर्यंत. आपल्या दोघांची एक टीम होऊन तिला शोधावं लागेल. आत्ता या क्षणाला त्याची गरज आहे. आत्ता नाही अभय, याची गरज कायमच होती. तुला ती कळली नाही कधी आणि आता खूप उशीर झालाय.
कुठे गेली ती? काय रे? अरे श्रद्धा कुठे गेली? ताई, कर्जतला कुठे जाणार? आपण कर्जतला पोहोचूया, मग सांगते तिकडे गेलं. हा, मला काही कळत नाही साहेब, त्या मुलीने आमच्या बंगल्याचं लोकेशन का दिलं असेल? नाही म्हणजे तरुण मुलं आहेत, पार्टीला आली असतीलही, आणि कदाचित घरी काहीतरी थाप मारायची म्हणून आमच्या बंगल्याचं लोकेशन दिलं असेल. असंही मोबाईल हे हल्ली खोटं बोलण्याचं साधनच झालंय साहेब. कळतच नाही अहो कोण कुठनं आणि कसं बोलते ते. किंवा कदाचित आमच्या घरावरनं पास होताना तिला आमचा बंगला दिसला असेल आणि म्हणून ते लोकेशन पाठवलं असेल. आणि असंही साहेब, दुःखात असला ना की माणूस काही बोलतो, तसंच कदाचित त्या बिचाऱ्या बापाचं झालं असावं. बिचाऱ्या, शनिवारी रात्री कुठे होतात तुम्ही जेले? शनिवारी मी आणि माझी बायको सत्संगला गेलो होतो साहेब. सॅटरडे नाईट सत्संग? हो, सॅटरडे नाईट साहेब बाकीच्यांकरता, त्यांच्याकरता ते पार्टी, दारू पिणं, चित्रपट बघणं. पण आमचं तसं नाही साहेब. दर शनिवारी न चुकता मी आणि माझी बायको जानकीर महाराजांच्या आश्रमात सत्संगाला जातो. जेले एवढं पण काय वय नाही तुमचं, करू शकता तुम्ही सॅटरडे नाईटच्या पार्ट्या वगैरे, नाही का? थँक्यू सर, पण मी हे कॉम्प्लिमेंट म्हणून घेतो बरं का. काय महाराजांचं नाव? जानकीर्द महाराज. हो, कुठे असतो सत्संग? खारघरला मोठा आश्रम आहे साहेब त्यांचा. ठीक आहे, मी पावती आणले ना आश्रमाची. पावती? हो ना. अहो, खूप प्रसिद्ध आहेत आमचे जानकीर महाराज. एवढी गर्दी असते, एवढी झुंबड उडते ना की ऍडव्हान्स बुकिंगच करायला लागतं. भलतेच ऑर्गनाइज्ड आहेत तुमचे महाराज. हा, पावती वगैरे. मी काय म्हणतो साहेब, तुम्ही पण या ना एकदा आमच्या आश्रमात. हवं तर मी बुकिंग करतो की, तुमच्याच मनाला बरं वाटेल साहेब. बसा बसा. सत्संगानंतर कुठे गेला होता तुम्ही? कुठे जाणार साहेब, सत्संग झाल्यानंतर नेहमीप्रमाणे मी आमच्या कर्जतच्या बंगल्यावरती आलो. नाही म्हणजे त्या दिवशी आश्रमातच एवढी गर्दी होती ना, त्यामुळे यायला जरा उशीर झाला. जागरण होतं, त्यामुळे सकाळी जरा उठायला उशीरच झाला. त्याच वेळेला हे मिरजकर साहेब मुलीची चौकशी करायला आले होते. अहो, आमच्या गाडीनी चोर समजून मारलं त्यांना. अभय मिरजकरला रविवारी तुमच्या गाडीने फोडला? हो, म्हणजे चुकी झाली साहेब, पण आम्हाला जेव्हा कळलं ना साहेब ही साधी माणसं आहेत, मी स्वतःहून माफी मागायला सांगितली. हात पुढे करा. हा, अहो, हात पुढे करा. तुमच्या माणसांना थँक्यू सांगा माझ्याकडून. हे जे काय फोडलंय ना त्यांनी, हे सत्कार्य करण्याची माझी केव्हापासूनची इच्छा आहे, ती अर्धवट राहिली होती. ते तुमच्या मुलांनी केलं. थँक्यू सांगा माझ्याकडून. बरं ठीक आहे, सगळं लिहून घेतलंय? हो सर. या तुम्ही. ठीक आहे. झेले, हा साहेब. परत चौकशी करावीशी वाटली तर बोलवी ना, थोडा त्रास देईन मी तुम्हाला. अहो, त्रास काय साहेब त्यात? अहो, तुम्ही जनतेचे सेवक आहात. तुम्ही केव्हाही आवाज द्या, मी हजर राहीन इथे. येऊ मी. शुभम शुभम. ओ बुरुड, ओ बुरुड, बुरुड काय ओळखलं नाही का? मुद्दाम करताय? ओळखलं मॅडम, पण इथे ओळख दाखवली ना महागात पडेल. आतमध्ये वातावरण खूप गरम आहे. तेच तर विचारायचंय, काय झालंय का नेमकं आतमध्ये? काय नाही हो, एक मिसिंग केस आहे, रुटीन चौकशा चालल्यात. रुटीन? बुरुड, एका मुलीची डेड बॉडी सापडली. मॉर्ग मधून खबर मिळाली आहे मला. रुटीन कसलं म्हणताय तुम्ही? तुम्ही काय फक्त मडीच शोधतात की काय? ते काम तुमचं. आम्ही आपलं मागच्या पुढच्या खबर काढतो. जाऊ दे, डिटेल सांगू नका. कोण इन्व्हॉल्व आहे तेवढं तरी सांगा, बाकीचं बघते मी. पास्का काका, खूप जुने संबंध आहेत आपले. हा, आणि तुम्हीच म्हणाला होतात ना की तुम्ही माझ्या मावशीच्या शाळेत होतात. म्हणजे आता गाववाले आपण. आता गाववाल्यांना मदत नाही करणार. भास्कर, जास्त मस्का नको लावू. मग द्या ना टिप. फक्त नाव सांगेल, मागचं पुढचं तुम्ही शोधायचे. अहो, तेवढं तरी सांगा.
सावनी मिरजकर. सावनी मिरजकर विक्टिम आहे का संशयित? ते तुम्ही शोधा. आणि सावनी मिरजकर काय कटरीना कैफ आहे का तिच्या नावावरून सगळं कळायला? हे बघा काका, तुमच्या आहे तसा माझ्याही नोकरीचा प्रश्न आहे. एकमेकांना मदत करू, दोघांची नोकरी वाचवू. काय सावनी मिरजकर, SSC कॉलेज. आता तुम्ही शोधा. थँक्यू. सावनी मिरजकर, SSC कॉलेज. काका, या मुलीला पाहिलं का कुठे? बघा जरा एकदा आठवून. तुम्ही पाहिलं का बघा? गाडीने इथे आली असेल बघा काहीतरी घ्यायला. इथेच कुठे बाजारात बघितलं का? गाडीमध्ये होती. ए बाळा, हे बघ, या मुलीला पाहिलंस का कुठे? वर्षाताई, चहा घ्या. येईल हो, नका काळजी करू तुम्ही. अहो, काळजी न करून कसं चालेल? तुम्ही बघताय ना आपल्या घरात काय घडतंय ते. नुसती दारावरची बेल वाजली ना तरी छातीत धडधडायला होतं. कोण आलं असेल, आता काय सांगणार असेल? तसंच काहीतरी महत्वाचं काम असेल तिचं, किंवा साऊ बद्दल काही महत्वाचं तिला कळलं असेल म्हणून उशीर झाला असेल. तुम्हाला काही सांगून गेली का? हो, नाही हो, काहीच नाही. कदाचित सकाळी मी 1 तासभर देवासमोर बसले होते म्हणून नसेल सांगितलं तिथं. पण असं न सांगता जायचं म्हणजे? नीता, काय झालं आई? अगं श्रद्धा तुला काही सांगून गेली का? म्हणजे कुठे जाते वगैरे असं काही? नाही म्हणजे मला काही सांगितलं नाही तिने. तसंही सांगण्यासारखं असलं तरी मला कोणी सांगताय का? त्यात एवढी छोटी गोष्ट सांगणार कोण? म्हणजे तुला अगं ही वेळ आहे का कामावर यायची? मी तुझ्याशी बोलतेय. अनुमानी पाया अगं घाण होतंय. मी तुझ्याशी बोलतेय. काय? हा, काय आहे? मंतरलेले मनी आहेत. काय? असं हाडहाड करू नका. मंतरलेले आहेत, पीर बाबांनी दिलेले आहेत. त्यांनी सांगितलं सावनीताईच्या उशाखाली ठेवा, म्हणजे आपली सावनीताई अशी लगेच येईल बघा परत. पीर बाबा आहेत ना बघ, ते हरवलेल्या माणसांना परत घेऊन येतात खेचून. ते म्हणले हरवलेल्या माणसांची कोणती तरी वस्तू आणा. मी त्या दिवशी काम करत होतो ना, तर सावनीताईचा कंगवा मी गुपचूप नेला त्यांच्याकडं आणि दिला त्यांना. आणि त्यांनी मग हे मंतरलेले मणी दिले. ते म्हणले की हे मणी जर तुम्ही ठेवला तुझ्याखाली तर आपली सावनीताई परत येईल. खरंच आपली सावनीताई परत येईल बघा लवकर. ये काही बोलतीस का ग तोंडवर करून? घरातून तू कंगवा नेला? नीता थांब जरा. थांब काय आई? अहो सरळ सरळ घरात हात टाकते ही बाई. म्हणजे हिच्या बाबांनी उद्या सांगितलं की सोन्याचा हार घेऊन येतं, ही घेऊन जाणार. जाऊ द्यायचं का? चोर कुठली? चोर कोणाला म्हणताय नीता वहिनी? अगं मग तूच सांगितलंस ना आता स्वतः की या महिन्यासाठी तू घरात कंगवा नेलास म्हणून. माणसाच्या बोलण्याचा त्याच्या पलीकडेही अर्थ असू शकतो. उगीच सुतावरून स्वर्गाला जायचं कशाला? मी सुतावरून स्वर्गाला नाही जाते, ती बोलली आता.
ठीक आहे, पण ती मान्य करते ना. आणि तूही जरा चांगला विचार करायला शिक. आयुष्यात सुखी समाधानी होशील. मला सांग, चोर कधी मी चोरी केली असं सांगेल का? पण तिनं असं का केलं याचा काही विचार केलास का तू? काय ग महालक्ष्मी, तू जे हे मणी मांत्रिकाकडून मंत्रून आणलेस ते फुकट आहेत का? नाही नाही, 1,500 रुपये दिले. या घरातल्याने तुला पैसे दिले होते? नाही नाही, माझ्या पदरचेच दिले. बघ काय, तिनं 150 रुपयाचा कंगवा घेतला, तिथं नेऊन दिला आणि पदरचे 1,500 रुपये तिथे घालवून आली. म्हणजे तिनं केलेली चोरी बरोबर होते असं आहे का? अगं नाही ग बाई, पण माणसाच्या कृतीला दरवेळेला ठरलेलं तर्कशास्त्र लावून चालत नाही. तिनं असं का केलं याचा काही विचार केलास का? कारण तिचा भाबडा विश्वास आहे की असं केल्यानं साऊ परत येईल. तुमचा आहे विश्वास या सगळ्यावर? माझा मण्यांवर विश्वास नाही, पण माझा माणसावर विश्वास आहे. त्याच्या प्रेमावर, त्याच्या श्रद्धेवर, याच्यावर माझा विश्वास आहे. साऊ परत यावी म्हणून तिने तिच्या आवाक्यातला एक प्रयत्न करून बघितला. आता या क्षणी तिची या घराबद्दलची तळमळ, तिचं प्रेम तू लक्षात घे. एवढी तळमळ जरी या घराबद्दल तू दाखवली असतीस ना तर खूप बरं झालं असतं. म्हणजे तुम्ही आता माझी तुलना हिच्या सोबत करताय? नीता, अगं काय बोलतेस तू? उगाच वचवच करू नकोस. त्या काय म्हणतात ते समजून तर घे. गेल्या काही दिवसांपासून मी समजूनच घ्यायचा प्रयत्न करते, पण आता हे जे चाललंय ना ते सगळं समजण्याच्या पलीकडे गेलंय. आपल्यासारख्या साध्या लोकांच्या घरात अशा गोष्टी घडत नाही, पण इथे काय होतंय? माणसं बेपत्ता होत आहेत, पोलीस काय येत आहेत, चोऱ्या माऱ्या काय होत आहेत. अहो आता पाणी डोक्यावरून जातंय आणि ह्या मला सांगतायत की नाही, चोरीला चोरी म्हणायची नाही, तळमळ दाखवायची. माझ्या घरातल्या लोकांवर माझं किती प्रेम आहे मला माहितीये. मी खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणते म्हणून माझं प्रेम कमी तिचं जास्त आहे असं होत नाही ना. अहो ह्यांचं काय, ह्या येऊन जाऊन असतात. मी राहते ना इथे. आणि तुम्ही वहिनीच्या आई आहात म्हणून मी तुमच्या वयाचा मान राखतीये. नाहीतर तुम्ही आता जे काही बोललात ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. नीता, नीता, अगं ऐक तरी नीता. अगं बाई, स्वये नेणे परोपकार, कठीण रे देवा. उपकाराचा अनुपकार, करी थोडे बोले फार, तोची एक मूर्ख. माफ करा ताई. मूर्खांची लक्षणं. माऊली, मी चहा गरम करून आण. हिला बरं वाटावं म्हणून मी हे आत ठेवून येत. गुरुमाऊली. दादा, हे बघा, या मुलीला पाहिलं का? नाही मॅडम, मी तर नाही पाहिले मुलीला. जरा आठवून बघा नीट. नाही. येता जाता कुठे? नाही, खरंच नाही पाहिलं. दादा, हा बोला. हे बघा, या मुलीला पाहिलं का कुठे? जरा नीट बघा. हा, आठवा जरा आजूबाजूला कुठे. 2 दिवस इथे कर्जतला आली आहे, सापडत नाहीये. नाही नाही मॅडम, माहित नाही. मॅडम, तुम्ही कोणाला शोधताय का? हो, हे बघा, माझी मुलगी. बघितलं तुम्ही? बघू फोटो जरा. हा हा, इथे 2 दिवस सापडत नाहीये. कर्जतला आली होती. जरा नीट बघा बरं. 2 दिवस? शनिवारी? हो, शनिवारी रात्री. हा, शनिवारी चालत होती का? गाडी? हो हो, गाडी. हो, गाडीने आली होती. आठवतंय का तुम्हाला काही? कुठे पाहिलं तुम्ही तिला? पांढऱ्या रंगाची गाडी? हो. कधी पाहिलीत? अहो, मग हिला पाहिलंय मी. कधी पाहिलं? कुठे पाहिलं? जरा नीट आठवून सांगा बरं. शनिवार? हा, नाही, काल. हा,
अहो नाही मॅडम, अहो ह्या मुलीला तर मी आज पाहिलंय. कुठे कुठे पाहिलं तिला? जरा मला आठवून सांगा प्लीज. अहो मॅडम, या मुलीला तर मी आत्ता. मॅडम तुम्ही पटकन चला माझ्याबरोबर, चला चला पटकन. अहो मॅडम, अहो चला पटकन. अहो नाहीतर तो हरामी आज त्या हराम्याला मी सोडतच नाही. चला चला पटकन.